अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात शेती क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमात आमदार नवघरे यांनी केलेल्या एका वक्तव्याची परिसरात चर्चा रंगली आहे। पुरस्कार वितरणावेळी बोलताना आमदार राजू भैया नवघरे यांनी जवळा बाजार येथील मार्केट कमिटीमध्ये एकही प्लॉट शिल्लक राहिलेला नाही असं सांगितलं। यानंतर त्यांनी बाजार समितीच्या जागांचा मूळ उद्देश शेतकरी हिताचा असल्याचा अधोरेखित करत मार्केट कमिटीचे प्लॉट हे शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी वापरले गेले पाहिजेत, मात्र प्रत्यक्षात तसे न होता बहुतांश प्लॉट विकून टाकण्यात आले असं वक्तव्य केलं। या विधानानंतर बाजार समितीच्या प्लॉट विक्रीचा विषय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे। शेतकरी आणि नागरिकांमध्ये या प्रकरणाची सखोल चौकशी करून बाजार समितीच्या मालमत्तेचा वापर नियमानुसार झाला का याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी होत आहे। दरम्यान या कार्यक्रमात शेतीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। युवा शक्ती न्यूज लाईव्ह संपादक रामा घोडेकर, हिंगोली। माननीय अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या निमित्तानं जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून कृषी रत्न पुरस्कार सोहळा ज्या शेतकऱ्यांसाठी हा कार्यक्रम ठेवला आहे त्यांच्या आणि माझ्यामध्ये पत्रकार उभं टाकलेले असल्यामुळे मला त्यांना बोलता येणार नाही। प्रगतीशील शेतकऱ्यांचा हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे। जवळा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील प्रगतीशील शेतकऱ्यांचा हा मानाचा सोहळा आहे। तसं पाहिलं तर प्रत्येक शेतकरी हा आपल्या शेतीतून कष्ट करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्यांचे काही प्रतिनिधी म्हणून आपला सत्कार सोहळा ठेवलेला आहे। आणि त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले AR साहेब, पठाडे साहेब, त्यांनी शेतीविषयक शास्त्रज्ञ मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आनंदरावजी गोरे साहेब, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालूमामा ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदित्यजी आहेत, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माजी सभापती अंकुशराव आहेत, बाबासाहेबजी गायकवाड साहेब, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संजयजी दराडे, आमचे मित्र दिलीपरावजी वैद्य साहेब, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र राज्य बबनरावजी ढोबळे साहेब, नवनाथ पाटील कुरे, माजी सभापती राजू मुसळे साहेब, आमचे रेशीम उद्योग संदर्भात अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणारे आमचे मित्र कपिलजी सोनटक्के, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भैया लोधी, गजाननराव सांगळे, माजी पंचायत समिती सदस्य गजाननराव बेंडे, आमचे जवळचे फारुख भाई, विठ्ठलराव सावंतकर, बाबासाहेब गायकवाड, फारुख भाई डोंबे साहेब, सन्माननीय व्यासपीठ जवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनोदराव आंबोरे, उपसभापती साहेब सन्मान आणि सर्व संचालक मंडळ यांच्या माध्यमातून मागच्या 22 तारखेला आपण अजितदादा पवार साहेबांचा वाढदिवस होता, पण त्या दिवशी दुर्दैवानं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ज्या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचा उत्कृष्ट पद्धतीने काम करण्याची हाताची कसोटी होती, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, महिला असतील, सामान्य माणसं असतील, या सगळ्यांना न्याय देण्याचं काम अजित पवार साहेबांच्या माध्यमातून झालेले, पण त्यांना अकाली निधनामुळे त्यांच्या आपण हा जयंतीचा कार्यक्रम ठेवलाय। वाढदिवस असू द्या, जयंती असू द्या, ही समाज उपयोगी कामांच्या माध्यमातून साजरी केली पाहिजे। कारण आता वाढदिवस साजरे व्हायलेत, आमदाराचे खासदाराचे वाढदिवस व्हायलेत, भले मोठे बॅनर पोस्टर लागायले, पण निवडणुकीच्या काळात निवडणुकीमध्ये ज्यावेळेस त्यांना पद आहे तोपर्यंत त्यांचे बॅनर पोस्टर राहत असतात। पण मी या मताचा आहे की याच्या पलीकडे जाऊन फक्त आपल्या काम ज्या पद्धतीने आपण ज्यावेळेस पदावर असतो त्यावेळेस त्या माध्यमातून आपण सामान्य माणसाची सेवा केली पाहिजे। आपण केलेलं काम पुढच्या दुसऱ्या 1-2 पिढ्यांपर्यंत तरी चालू पाहिजे, तर खऱ्या अर्थाने त्यांची वाढदिवस जयंती साजरी होत असतात। नाहीतर आता असं झालंय की गल्ली बोळामध्ये वाढदिवस व्हायले, आमदार झाला, नगरसेवक झाला, जिल्हा परिषद मेंबर झाला, त्यांच्या जवळचे लोक फक्त त्यांचा वाढदिवस साजरे करतात।
पण तुम्ही बघितलं असेल, आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो. 18 पगड जातीच्या लोकांना त्यांनी एकत्र आणून स्वराज्याची स्थापना केली. त्यांचे विचार, त्यांनी केलेलं काम आज आपण बघितलं असेल, हजारो वर्ष झाली तरी तुमच्या आमच्यामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो आपण. काल अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली. त्यांच्या कामाच्या माध्यमातून अजूनही ते लोक जिवंत आहेत. त्यांनी दिलेल्या घटना, त्यांनी दिलेले विचार, त्यांनी दिलेले आचार, हे सगळे आपण चालविण्याचं काम अजूनही करतो. म्हणून वाढदिवस जरी साजरा करायचा असेल तर तो समाजोपयोगी कामातून झाला पाहिजे. आज जयंती साजरी होत आहे. जयंतीच्या माध्यमातून आम्ही अंकुशराव या मतदारसंघामध्ये काम करत असताना सप्ताह ठेवला, किमान रक्तदान शिबिर ठेवलं. त्या माणसांनी याच्यामध्ये जीव ओतून कार्यकर्त्यांनी काम केलं आणि 1000 बाटल्या रक्तदान वसमत शहराचं वेगळं केलं, ग्रामीणचं वेगळं केलं. 1000 बाटल्या तिथं संकलन झालं. 1000 बाटल्या संकलन झाल्यानंतर त्या रक्ताच्या माध्यमातून एखाद्या शेतकऱ्याला कुठे तिथं साप चावला, एखाद्या शेतकरी महिलेची डिलिव्हरीचा प्रश्न असेल, कुणाच्या गर्भपिशव्याच्या ऑपरेशनचा प्रश्न असेल, कुठं रस्त्यानं अपघात झाला असेल तर त्या माणसाचे जीव वाचविण्यासाठी या रक्तदान शिबिराचा उपयोग होत होतो. आज आपण बघितलं असेल की तिथं तुमच्या आमच्या बरोबरीनं काम करण्याचं काम या महिला करतात. या मतदारसंघामध्ये जवळपास 300 महिलांचा सत्कार केला. आम्ही 100 महिलांचा सत्कार करत असताना त्यांना शिलाई मशीन वाटप कुंड्यामध्ये आमचा आशीर्वाद योजनेच्या माध्यमातून केलं आणि 200-250 महिलांचा सत्काराचा कार्यक्रम आमच्या बालूमामा ढोले यांच्या सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून केला. आणि त्या माध्यमातून त्या महिलांचं मनोधैर्य वाढलं पाहिजे. त्या ज्या बचत गटामध्ये काम करतात, त्या ज्या शेतकरी म्हणून काम करतात, त्या जिथे एखाद्या आशा वर्कर म्हणून काम करतात, अशा 200 महिलांचा सत्कार करण्याचं, 250 महिलांचा सत्कार करण्याचं काम हे वसमत या सप्ताहाच्या निमित्तानं झालं. शेतकऱ्यांचा सन्मान आता इथं विनोदराव आंबोरे आणि त्यांचे उपसभापती आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून सगळ्या बाजार समितीच्या संचालकाच्या माध्यमातून ठेवले. मी तुमचे आभार मानतो की ज्या शेतकऱ्यांनी कोविडच्या काळामध्ये या देशाचा जीडीपी ज्यावेळेस पडला होता त्यावेळेस तो फक्त शेतकऱ्यांमुळे जीडीपी आपला वाचविण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेले. कष्ट करत असताना पाणी नाही, वीज नाही, सगळ्या गोष्टीवर मात करून ते काम करतात. एखादा उत्कृष्ट तुम्ही शेती तज्ञ म्हणून बाबासाहेब काम करता, एखादा उत्कृष्ट अर्थशास्त्रज्ञ असतो, त्या अर्थशास्त्रज्ञाच्या माध्यमातून मी तुम्हाला आणखी विनंती करतोय, आपला फोटो झालेला आहे, तुम्ही जरा बाजूला जवळ टाकले तरी चालतं. या शेतकऱ्या अर्थशास्त्रज्ञाच्या माध्यमातून सोयाबीनचं अवरेज 12 क्विंटलचं आलं, 14 क्विंटलचं आलं आणि पाणी नाही कमी पडलं तरी 2 क्विंटलचं आलं, तरी सुद्धा साल काठावर नेण्याचं काम हा आमचा शेतकरी करतो. कारण अर्थशास्त्रज्ञाला जे अर्थशास्त्रज्ञ जमत नाही, त्याला 12 क्विंटलचं सोयाबीन आलं तरी मी आपलं तिथं रविवारच्या बाजारची व्यवस्था असू द्या, आमची लेख समजा जर दिवाळीला येऊ द्या, तिच्या साडी चोळीची व्यवस्था असू द्या, आपल्या धोतर जोड्याची व्यवस्था असू द्या, त्याला तिथं खत बियाणं उपलब्ध करून देण्याचं काम असू द्या, हे सगळे शेतकऱ्याच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे या जवळा बाजार मार्केट कमिटीनं, हा कृषी उत्पन्न बाजार समितीनं शेतकऱ्याचा सन्मान ठेवला. या 22 पासून जे आम्ही कार्यक्रम करायलो त्याचा सगळ्यात ग्रेट कार्यक्रम हा निश्चित आपल्याला म्हणता येईल. कारण एखादा लोकप्रतिनिधी काम करत असताना बाबासाहेब मधुमल आम्हाला म्हणले की बाबा मार्केट कमिटीचं काम काय, प्रचार आम्ही केला अंकुशराव आणि प्रचार आम्ही केल्यानंतर त्या माणसाला तिथं बसविले, त्या माणसाचं काम समाधानकारक आहे का, या बाबतीमध्ये आपण बोललं पाहिजे. आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागच्या 2-3 महिन्यामध्ये विनोदराव आंबोरे असतील, आमचे उपसभापती असतील, आमचे सगळे संचालक मंडळ असेल, ते कोण्याही पक्षाचा असो, ते कोण्याही विचाराचा असो, पण त्यांनी रविवारी इथं जो आमचा शेतकरी राजा येतो, जो शेतमजूर येतो, जो हमाल येतो, त्यांच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था ठेवलेली. आजच्या काळामध्ये काही थकीत कर्मचारी काम करत असताना तो शेतकऱ्याचं पोरगं तिथं लागलेलं आहे. तिथं उद्योगपत्याचं पोरगं जवळ बाजार मार्केट कमिटीमध्ये काम करीत नाही, पण शेतकऱ्याचं पोरगं तिथं काम करतंय. आणि जवळा बाजार मार्केट कमिटीमध्ये तिथं काम करत असताना त्याच्या जर 20-20 महिन्याच्या पगारी थकलेल्या असतील तर ते करण्याचं काम तुम्ही केलंय, तुमचं खरंच अभिनंदन केलं पाहिजे. जे जे काही शेतकरी उपयोगी कार्यक्रम आहेत ते सगळे आपण राबवा, पण आता तिथले प्लॉट विकू नका, कमीत कमी जेवढं राहिले तितकं तरी राहू द्या. त्याच्यामुळे म्हणलं बाबा, कारण तिथं तुम्ही म्हणाले गोडाऊन करा, जागा ठेवल्या का शिल्लक ते तरी बघा. तिथं जेवढ्या जागा शिल्लक ठेवल्यात तिथं मी तुम्हाला तुमचा प्रतिनिधी म्हणून लिलाव कक्ष असू द्या, गोडाऊन असू द्या, ते करण्याचं काम आपण तिथं करूया. कारण आपण जे मी कोणावर टीका करण्यासाठी आलो नाही. आता इथं सुरू झालं की इथं सुरू झालं की आमचे पांढरे कपडेवाले एका जागात आले, कोणाच्या अंगात राष्ट्रवादी कुस्ती, कोणाच्या नावांना शिवसेना कुस्ती, कोणाच्या अंगात भाजप कुस्ती. पण बाजार समिती संस्था मी सुद्धा 10 वर्ष काम केले, चांगलं काम करू लागलो म्हणून माझ्यावर आयुष्यात राहिलं. आणि वेगवेगळ्या बाबतीमध्ये आपण बघितलं कोणी काही काम करत नाही म्हणून त्याच्यावर आयुष्य ठरवावं लागतं. आज आपण बघितलं असेल की इथं काम करत असताना जर इथं लिलाव कक्ष झाला, गोडाऊन झाला, एवढी जागा वसमत मार्केट कमिटीला बिलकुल नाही.
आम्हाला साहेब एखाद्याला शेटर टाकून द्यायचं म्हणलं तरी तिथं 10 बाय 10ची जागा नाही. पण जवळ बाजार मार्केट कमिटीमध्ये जागा मोठ्या प्रमाणावर आहे. तिथं उपकेंद्र आहे आमचे किरण सेठ आणि हट्ट्याचे आमचे शेळके पाठीमागे उभे टाकले. इथली काही मंडळी तिथं आले. शेतीनिष्ठ पुरस्कार आमच्या बंधूला भेटलेला आहे. तिथं खूप मोठ्या प्रमाणावर जागा आहे. तिथं जागा स्पर्धा जर झाली व्यापाऱ्यामध्ये तर आमच्या शेतकऱ्याच्या खिशामध्ये काही ना काही पडतंय. 100 रुपये जरी यायचे असले तर आमच्या सरकारच्या एखाद्या खिशामध्ये फुकटमध्ये कुठेतरी येतील. तुम्ही आमदारकी दिली 2 लाख रुपये पगार मला सुरू झाला, पण तुम्हाला घामाशिवाय आहे का? सोयाबीनचा भाव समजा जर 2300 जागी 2400 रुपये झाला, हळदीचा भाव जर वाढला, त्या स्पर्धेमध्ये समजा जर 50 रुपये जर भाव आगाव पडला तर तुम्हाला तिथं पैसे भेटतात. आपले पैसे घामाचे कष्टाचे हक्काचे. त्यामुळं या प्रत्येक मार्केट कमिटीमध्ये जिल्हा कक्ष झाला पाहिजे. तिथं वेगवेगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. पण मार्केट कमिटीमध्ये कोणाला मागणी करायचं काही काम नसतं. तुम्हाला तिथं उत्पन्न काढावं लागणार. या DDR याचा काही संबंध नसतं. तरी याची परमिशन घ्यावं लागणार. पैसे तुमचे, उत्पन्न तुमचं, आणि फुकट परमिशनला तिकडे जावं लागते. पण परमिशन देते ना DDR ऑफिसची माणसं चांगली आहेत. त्याला भेटलं की लगेच देऊन टाकत असतात. आणि ते काम पुढच्या काळात सुद्धा तिथं त्या माध्यमातून होईल. जे जे काही करता येईल या सप्ताहामध्ये एक रुग्णवाहिकेचं लोकार्पण करून त्यामध्ये केलेलं आहे. आपल्या या विभागामध्ये दादाचं उत्कृष्ट काम होतं. दादाने या विभागासाठी, तुम्हाला जर माहित नसलं तर आता आपला 132 KV केंद्र टाकळ खोप्याला जे काम सुरू झालेले ते 70% काम पूर्ण झाले. या विभागातील विजेची लाईनची भूक ही पुढच्या वर्षभरामध्ये मिटणार आहे. कारण 132 KVचं केंद्र हे खूप मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे. या विभागामध्ये विनोदराव आंबोरेने सांगितलं, बाबाराव सांगितलं, बॅरेजेसचे काम तिन्ही सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर काम त्याचं सुरू झालेलं आहे. पोट्याचं काम जवळपास 15-20% झालं असं. परळीचं काम 60-70% झाले आणि तिथं 30-40% आपला याचं पिंपळगाव फुटेचं काम सुद्धा तिथं झालेलं आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये या विभागामधील शेतकऱ्यांना निश्चित ऊसासारखे पिकं असतील, कापसासारखी पिकं असतील, ऊसासारखी पिकं असतील, कापूस आणि हरभरा आणि सोयाबीन याच्या पलीकडे तुम्ही आम्ही जायला तयार नाही. पण इथं जर आपल्याला 12माही पाणी राहिलं तर तिथं ऊसासारखं पीक खूप मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. केळी सुद्धा त्या माध्यमातून वाढणार आहे. आणि 12माही 8 महिने जवळपास आमची हळद राहतील, त्याला सुद्धा पाणी कमी पडतंय. पण या बॅरेजेसच्या माध्यमातून जवळपास पलीकडे 20 किलोमीटर पर्यंत आणि अलीकडे इकडे दारेफळपर्यंत आपल्या आरळपर्यंत या पाण्याचा प्रवाह तिथं राहणारी जमिनीमधलं पाणी त्याची उंची वाढणार आहे. त्यामुळे तिथं खूप मोठ्या प्रमाणावर फायदा या शेतकऱ्याला त्याच्या माध्यमातून होऊ शकते. 900 ते 1000 कोटी रुपयाचे बॅरेजेस अजितदादाच्या काळात मंजूर झाले. अजितदादाच्या शेवटच्या काळामध्ये त्यांनी वसमत जवळ बाजार रोडसाठी निधी दिला. आपल्या विभागामध्ये 132 KV केंद्र केलं असेल. पुढच्या काळामध्ये त्यांनी या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये आम्हाला सांगितलं होतं की पुढच्या अधिवेशनामध्ये आपण जो नालेगाववरून जो जाणारा पूल आहे आणि जवळपास तिकडले 32 गावं आपल्याकडे अटॅच होऊ शकणार होते, त्या पुलाचं काम फक्त आता राहिलं होतं. पण पुढच्या काळामध्ये दादा नसते तरी सुद्धा दादाने तिथं सभागृह तिथं आपल्या सभेमध्ये शब्द दिला होता की ह्या रस्त्याचं काम आपण करू म्हणून. पुढच्या काळामध्ये डिसेंबर किंवा मार्चच्या आपलं जो अधिवेशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा पाठपुरावा करून हे काम मंजूर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कारण अनिश्चितता प्रत्येक क्षेत्रामध्ये असते. तुम्ही बघितलं असेल की यावर सांगितलं होतं अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस पडणार नाही, पण पाऊस थांबत नाही. निसर्गामध्ये अनिश्चितता आहे, राजकारणामध्ये अनिश्चितता असते, तसंच या कामामध्ये सुद्धा अनिश्चितता असते. पण प्रामाणिक लोकप्रतिनिधी म्हणून मी तिथं तुमचा प्रतिनिधी म्हणून काम करण्याचा प्रयत्न करेल आणि पुढच्या काळामध्ये हे पुलं सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून करेल. आपण ज्या पद्धतीने बाजार समितीचं कामकाज चालवलेलं आहे, तिथं काम करणाऱ्या व्यापाऱ्याला न्याय देण्याचं काम असेल, तिथं काम करणाऱ्या शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम असेल, तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला न्याय देण्याचं काम असेल, तिथल्या हमाल बांधवांचं काम असेल, या सगळ्यासाठी आपण ही मार्केट कमिटी काम करत आहे. तुमचं निश्चित कौतुक करतो की आपल्याला तिथं बसवल्यानंतर आपण लोकांसाठी बाजार समिती असते. कारण आम्ही बघितलं की बाजार समितीमध्ये सुद्धा वेगवेगळे कामं असतात, संस्था वेगवेगळ्या असतात, पण त्या संस्थेमध्ये गेल्यानंतर त्याचं पावित्र्य ठेवण्याचं काम हे बाजार समितीच्या संचालकांच्या माध्यमातून, सभापती उपसभापतीच्या माध्यमातून निश्चित पुढच्या काळातही होईल ही अपेक्षा मी तुमच्या सगळ्याकडून ठेवतो. या सप्ताहाच्या निमित्तानं या शेतकऱ्यांचा सन्मान ठेवलाय. जो शेतकरी हा देश चालविण्याचं काम करतो, आपल्या कुटुंबासोबत सगळ्या देशाची या जगाची तिथं त्यांची पोटाची खळगी भरण्यासाठी जे अन्नधान्य पिकविण्याचं काम तुमच्या माध्यमातून होतंय ते सुद्धा आपण मागच्या पुढच्या काळामध्ये करायचे. आपण आता उपबाजारपेठ असलेल्या हट्ट्याला बस स्टँडचं काम आपण अंकुशला सुरू केले आणि ते खूप मोठ्या प्रमाणावर काम झालेलं आहे. हट्ट्याची सगळी मंडळी आलेली आहे. पण पुढच्या काळामध्ये जवळ बाजार इथे बस स्टँड झालं पाहिजे. यासाठी मी मार्केट कमिटीला विनंती करतो की आपण जर तिथे थोड्या प्रमाणात जागा जर उपलब्ध करून दिली तर इथं जर बस स्टँड झालं तर हे जवळपास 70 गावाला अटॅच असलेला तुमचं आमचं
जवळा बाजार मार्केट आहे आणि ते पुढच्या काळामध्ये या मार्केटला तिथं सोन्या चांदीचे दिवस येतील, कारण आजूबाजूच्या तिकडले जर पूल झाला आणि या विभागामध्ये बॅरेजेसचं काम सुरू आहे, इथला व्यापारी, इथला शेतकरी, इथला हमाल, इथले कर्मचारी यांचे निश्चित चांगल्या पद्धतीने दिवस येतील. आपण पुढच्या काळामध्ये जवळा बाजारला बसस्टँड झालं पाहिजे, यासाठी आपण पुढच्या काळामध्ये काम करूया. तुम्ही आज या शेतकऱ्यांच्या सन्मानाच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला बोलवलं आणि आमचाही तिथं मान सन्मान केला, त्याबद्दल आपण तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. आज आपण बघितलं असेल की या विभागातील केळी पाझर तलाव आणि सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजना मागच्या 15-20 वर्षामध्ये कोण काय राजकारण केलं त्याच्या बाबतीमध्ये 2 जण बोलले. हा आपला आज आनंदाचा सोहळा आहे. कोणालाही मागच्या पुढच्या लोकांवर टीका करण्याचं काम आपण करायचं नाही. इथं भाषण करणाऱ्यापेक्षा, स्टेजवर बसणाऱ्यापेक्षा खाली मतदान करणारे लोक लय हुशार. त्यामुळं यानं असं केलं, त्यानं काय दिवे लावले, याच्यापेक्षा आपण काय करायलो. आपण मागच्या काळामध्ये आपण पोट्याचं धरण, पोट्याचं बॅरेज असेल, कारण तुम्ही या विभागातून येता, पिंपळगाव पोटे असेल, तिथं बाकीचे 3 बॅरेजेस करण्याचं काम आपण केले. पण आता पुढच्या काळामध्ये सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून कुर्जळ सर्कल असेल, त्या विभागामध्ये श्रीशाप सर्कल असेल आणि आंबा असेल, या विभागामध्ये पाणी नेण्याचं काम आपल्याला करायचंय. आता केळी पाझर तलावामध्ये 45 केळी तलावामध्ये फक्त 2 MMQ म्हणजे 2 दशलक्ष घनमीटर पाण्यामध्ये आपल्या विभागामध्ये केळी पाझर तलावामध्ये सुद्धा पाणी सोडायचं काम पुढच्या काळात करायचंय. यामध्ये कोणी राजकारण करीत असेल, सोनी समाजकारण करीत असेल, आता लोकांना काय करायला आपण बोलत नाही, त्याच्यामुळे मग ते राजकारण करीत असतील, त्याला काय काम करू द्या, आपण आपलं काम करूया. आपण या विभागामध्ये शेतकऱ्यांच्या हाताला, शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी भेटलं पाहिजे, यासाठी बॅरेजेस केले. पुढच्या काळामध्ये केळी पाझर तलाव आणि सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजना ही दोन्ही प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे. मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती, सगळ्या संचालक मंडळाचे आभार मानतो की या शेतकऱ्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम आपण ठेवला आणि त्याच्या निमित्तानं तुम्ही आम्हालाही इथं बोलवलं, मान सन्मान केला, माझ्यासोबत सगळ्या पाहुणे मंडळीचा सत्कार केला, त्याबद्दल आपले मनस्वी आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैयासाहेब. धन्यवाद. अमोलिक केला, त्यांनी समोर यायचंय आणि त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्यामध्ये एक अगोदर आपल्या या परिसरामध्ये एक भर टाकणारी गोष्ट म्हणजे आमच्या ढोबळे साहेबांना कृषीरत्न पुरस्कार भेटलेला आहे, बबनरावजी ढोबळे साहेब. तेव्हा त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय भैयासाहेबांना विनंती करतो की बबनरावजी ढोबळे साहेब समोर या. पुष्पगुच्छ घेऊन या. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.